नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं श्रेयस कॉमेडी कट्टामध्ये स्वागत आहे. मंडळी, आज भरपूर दिवसांनी आम्ही पुन्हा एकदा सहलीला चाललो आहोत फॅमिली सकट. तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये कंटिन्यू कळेलच. आता रात्रीचे 12 वाजता आहेत. आमची गाडी उशिराची होती, तर खूप उत्सुक आहोत आम्ही सगळे. मुलांची परीक्षा पण झालेली आहे आणि म्हटलं एक छोटीशी फॅमिली ट्रिप काढावी म्हणून आज आम्ही चाललो आहोत. तर तुम्हीही आमच्यासोबत असेच कायम राहा आणि माझ्या या सहलीमध्ये आम्ही काय काय मज्जा करणार आहोत, धमाल मस्ती करणार आहोत, ते सर्व तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये कळणार आहे. तर आपण कंटिन्यू करूया हा ब्लॉग. तोपर्यंत गुड नाईट. सहल पिकनिक. मंडळी, सहल म्हणजे हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे, अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, नाही का? म्हणजे शाळेत जेव्हा आपल्याला सहलीला जायचं आहे असं जेव्हा कानावर पडायचं तेव्हाची जय्यत तयारी करायचो, अगदी तशीच जय्यत तयारी अजूनही आम्ही करतो. तुम्ही करता की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सहलीला जाताना तुम्ही काय काय तयारी करता, कशा पद्धतीने करता आणि काय काय मज्जा करता तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही तर सहलीला जाण्याची तयारी काय काय केली आहे ते तर तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे. तर त्यासाठी तुम्ही माझा हा ब्लॉग नक्की बघा. आता 1:30 वाजला आहे आणि गाडी लोणावळ्याला आलेली आहे. तर आता आम्ही पॉपकॉर्न खातोय. थोड्या रात्रीचे आम्ही पॉपकॉर्न खातोय. इकडे आमचा नंदू आहे, हे दाखवूया. हाय हाय हाय. शिसू तिकडे फोटोशूट चालू आहे. फोटोशूट चालू आहे. हाय हाय. झोपा काढून सगळे नाश्ता करतात. आता गाडी यादीमध्ये कुठेच थांबणार नाही. आता सरळ जाऊन मुक्कामाला जाणार आहे जिथे आमची सहल चालली आहे. तुम्ही सुद्धा आमची सहल असेच. 2 वाजले 2 मंडळी, रात्रीचे 2 वाजता बस लोणावळ्याच्या इथे थांबली या फूड कोर्टजवळ, ज्याचं नाव उडुपी मुंबई असं आहे. तर तिथे आम्ही जरा फ्रेश झालो आणि हलका फुलका स्नॅक्स खाल्ला, कारण एवढी रात्र जायची आहे आणि प्रवासही मोठा आहे. त्याच्यामुळे झोप तर मला अजिबात लागणार नव्हती, कारण रात्रीचा प्रवास आणि तो सुद्धा बसने जर करायचा असेल तर मला अजिबातच झोप लागत नाही. मला बसचा प्रवास हा अजिबात आवडतच नाही. आणि बघता बघता सकाळही व्हायला लागली आहे. तुम्ही बघू शकता की आभाळामध्ये कसं मस्त सूर्य उगवते वेळीचे जे दृश्य असतात, ती छटा तुम्ही बघू शकता अशी कशी सुंदर दिसते आहे. आणि त्याचबरोबर आपण किती उंचावर आहोत आणि लाईटिंग तुम्हाला खाली दिसतच असेल की जे गाव आहे ते गाव
इतकं छोटं, म्हणजे हा जो परिसर आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे, तो परिसर आपल्याला किती छोटा दिसतोय वरनं, आणि आपण किती वरतीपर्यंत पोचलो आहोत. अगदी खरंच मंडळी, तुम्हाला तर थंबनेल बघून समजलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. बरोबर, आम्ही चाललो आहोत महाबळेश्वर फिरायला. मंडळी, तसं तर महाबळेश्वर लग्न झाल्यानंतर लोक हनीमूनला जातात, की थंड हवेचं ठिकाण कसं आहे काय आहे ते बघायला. आणि आम्ही तब्बल 15 वर्ष, म्हणजे माझी मुलगीच आता 15 वर्षाची आहे, आणि तेव्हा आम्ही महाबळेश्वर बघायला चाललो आहोत. की नेमकं महाबळेश्वर आहे कुठे, काय, हे आम्हाला आत्ता माहिती पडतं आहे की अच्छा इकडे आहे हे महाबळेश्वर. आता सकाळच व्हायलाच आलेली आहे आणि आभाळही जरा व्यवस्थित दिसायला लागलेलं आहे. पण खरंच सांगते, की सह्याद्रीच्या इतक्या उंच टोकाला जे महाबळेश्वर बसलेलं आहे ते बघून अतिशय, म्हणजे मला तर माझा थरकापच उडाला. एवढी खोल दरी दिसते ना या टेकडीवरनं, की मी तुम्हाला कायच सांगू. म्हणजे आता थोडासा अंधार आहे, तुम्ही बघू शकता खालचा जो हा परिसर आहे, म्हणजे हे जे गाव आहे खालचं, ते पूर्ण म्हणजे महाबळेश्वरचं, म्हणजे खालची जी पायथ्याशी जी गावं आहेत ती पूर्ण गावं इथे दिसत आहेत. ती लाइटिंग तुम्हाला जी दिसते आहे ते पूर्ण म्हणजे गावच आहेत. आणि ह्या टेकडीवरनं अख्खा तो परिसर आपल्याला दिसतो आहे. म्हणजे खरंच सांगते की माझे डोळे मी असे पाण्याने धुतले होते अक्षरशः, कारण मला झोपच लागत नव्हती. इतकी वळणं आहेत ना इकडे, की मी तुम्हाला कायच सांगू. म्हणजे ही वळणं बघूनच मला भीती वाटते, म्हणून मी सहसा बसचा प्रवासच करत नाही. मला ही वळणं अजिबात आवडतच नाही, आणि रात्रीचा शक्यतो प्रवास मी टाळतेच. म्हणून गावीसुद्धा जायचं झालं तर आता जेव्हापासून ट्रेन झाली आहे ना, मी तेव्हापासून मी ट्रेननेच जाते. मी अजिबात बसचा प्रवासच करत नाही. तुम्ही आता बघू शकता, आता व्यवस्थित सगळं दिसायला लागलं आहे. मगाशी थोडा अंधार होता त्याच्यामुळे नीटसं काही तुम्हाला दिसलं नसेल, पण आता तुम्ही बघू शकता की आपण किती उंचावरती आहोत. आणि ह्या ज्या डोंगर, इतके सारे डोंगर इथे आपल्याला दिसत आहेत. किती खोल आहे ही दरी, बापरे, मी तर कल्पनाच नाही करू शकत. माझ्या अक्षरशः सांगते तुम्हाला, मी माझे पाय ना असे इतके थरथरत होते. तर मंडळी, आता इथून पाचगणी या गावाची सुरुवात झालेली आहे. आपण पाचगणीमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता क्लिअरली की आता हे इथून सगळं हॉटेल्सच तुम्हाला दिसणार दोन्ही साईडला. म्हणजे घरं अशी फार कमीच, पण या रस्त्याला लागूनच, म्हणजे या टेकडीवरतीच हे हॉटेल बांधणाऱ्याने कसं बांधलं असेल की त्याची कमालच आहे, खरंच सांगते. आणि विशेष म्हणजे ड्रायव्हरची ही कसब आहे की त्याने इतक्या उत्कृष्ट पद्धतीने अशा वळणातून, म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे, हॅट्स ऑफ आहे. इतक्या वळणावरून एवढ्या प्रवासांना ते दररोज ये जा करत असतात. एवढ्या वरती टेकडीवरती जाणं, पुन्हा खाली जाणं, माय गॉड, खरंच सांगते. म्हणजे मी कायच बोलू आता. तुम्ही बघू शकता, आपल्याला अजून त्या टोकाला जायचं आहे. तिकडे हे इकडचं टोक आहे पाचगणीचं, अजून तिकडे पलीकडे जायचं आहे. म्हणजे मला तर खरंच सांगते, मला असं वाटत होतं की इथे शेजारी कुठेतरी जवळ आपलं हॉटेल असतं तर बरं झालं असतं. लगेच उतरून गेलो तरी असतो, पण अजून थोडा लांबचा पल्ला गाठायचा होता. आणि अक्षरशः या मोठमोठ्या दऱ्या बघून ना माझ्या पोटातच गोळा येत होता की कधी मी उतरणार आहे, कधी येणार आहे, काय. नुसतं मला असंच झालं होतं. तुम्ही आता क्लिअरली बघू शकता, कारण आता चांगलंच उजाडलं पण आहे
किती उंचावर आपण आहोत. म्हणजे या सह्याद्रीच्या या टोकाला जे महाबळेश्वर वसलेलं आहे, खरंच सुपर आहे, सुपर. खूप छान अनुभव आहे हा. माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. आणखीन म्हणजे थोडी भीतीही मनातून तशी वाटत होती, कारण एवढं लांबचं मी कधीच असा प्रवास केला नाही. कधी असं फिरायला इकडे तिकडे कधी म्हणजे असं जाणं झालंच नाही, योग कधी आलाच नाही असं. आता तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला स्ट्रॉबेरीचे मळेसुद्धा दिसत आहेत. म्हणजे हे छोटे छोटे जे आहेत हॉटेल्स, तिथे स्ट्रॉबेरीचे मळे आहेत, जिथे कसं मस्त त्या लोकांनी स्ट्रॉबेरीची लागण केलेली आहे. आणि हेच सगळं आपल्याला आपल्या या व्लॉगमध्ये बघायचं आहे की स्ट्रॉबेरी कुठे मिळते, कसं त्याची लागवड कशी करतात, काय, हे सगळं तुम्हाला माझ्या या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. झालं फायनली. आता आपली प्रतीक्षा संपणार आहे मंडळी. प्रतीक्षा आपली म्हणण्यापेक्षा माझी प्रतीक्षा संपणार आहे. आणि आता थोड्याच वेळात महाबळेश्वर येईलच. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी महाबळेश्वर खूप आधीपासून बघितलं असेलच, पण माझ्यासाठी तर ही गोष्ट नवीनच आहे. मग हे स्थान, हे ठिकाण नवीन आहे, त्यामुळे मी खूप आतुर आहे की हे इथे काय काय आहे, कसं कसं आहे, ते सगळं बघण्यासाठी विशेषतः मी खूप आतुर आहे. तर मंडळी, इथे आपण महाबळेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे फायनली. आणि तुम्हीही बघू शकता इथे हे जे स्टॉल्स आहेत, ते स्टॉल कधी लागतात काय हे तर मला माहीत नाही, ते आपण बघणारच आहोत. आणि इथे तलावही आहे, म्हणजे हे रायडिंगसाठी आहे. हां, आता आपण काय काय बघणार आहोत, कोणती कोणती ठिकाणं बघणार आहोत, हे मला वाटतं हॉटेलवरती गेल्यानंतरच कळणार आहे. कारण तिथे गेल्यावरतीच आम्हाला ते लोक सांगतील की ते काय काय आम्हाला दाखवणार आहेत, कोणती कोणती ठिकाणं इन्क्लुडेड आहेत. तर मग बघूया, चला आपण. तर मंडळी, उतरल्याच इथे आपल्याला स्ट्रॉबेरीचं दर्शन झालेलं आहे. इथे काका जे बसलेले आहेत ते अगदी सकाळ सकाळच स्ट्रॉबेरी घेऊन बसलेत. आणि तुम्ही बघू शकता एकदम लाल भडक स्ट्रॉबेरी इथे दिसते आपल्याला. आणि हे कोणतं फळ आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ते कोणतं फळ आहे ते.
हॉटेलवरती उतरलो आणि आता सरळ आम्ही आमच्या हॉटेलवरती जाणार आहे. तर तुम्ही हे बाहेरचं आउटलुक बघू शकता आमच्या हॉटेलचं, किती सुंदर आहे ते. आणि इथे बघू शकता तुम्ही की इथे डाव्या साईडला त्यांनी सायकल ठेवल्या आहेत, ज्या ते लोक रेंटवर देतात. म्हणजे तुम्ही ती सायकल घेऊन तुम्ही जाऊ शकता. किती तास तुम्हाला फिरायचं तेवढे तास तुम्ही फिरू शकता. हा हॉटेलचा आतला परिसर तुम्हाला दिसतोय मंडळी. इथे त्यांनी गेम्स पण ठेवलेले आहेत खेळायला. इथे एंट्री करतानाच देवीचं मंदिर आहे इथे. आणि हा रिसेप्शन काउंटर आहे जिथे सगळी नोंद ते लोक करून घेतात. आणि ते भाऊ काहीतरी बघतो आहे. आणि मुलांसाठी फिश टँक आहे छोट्या मुलांना बघण्यासाठी. तर एकंदरीत हे आतलं लुक आहे आमच्या हॉटेलचं, जे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ते. आणि इथे आई बसली आहे, दमली बिचारी माझी आई चालून चालून. आणि याच्या पाठीमागे इथे जेवणाची सोय आहे, म्हणजे नाश्ता वगैरे सगळं इकडे मिळतो. आता आपण थेट रूमवरती जातो आहोत. तर आता रूम बघूया आपण आपला कसा आहे तो. आम्हाला 3rd फ्लोअरवरती जागा मिळाली होती, तर आम्ही आता थेट आमच्या रूमवर चाललो आहोत. हमारा रूम है यह. तर मंडळी हा आहे आमचा रूम, जिथे बसायला सोफा आहे आणि 2 बेड आहेत. एक छोटंसं कपाट आहे जिथे तुम्ही तुमचे सामान व्यवस्थित लावू शकता. मुलांना बघण्यासाठी TV आहे. स्वच्छ असं बाथरूम आहे. अतिशय सुंदर, क्लीन आणि नीट रूम त्यांनी आम्हाला दिली, जी खरंच वाखाणण्याजोगी होती. तर मंडळी आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते आहे. पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगसोबत पुन्हा भेटूया महाबळेश्वर पार्ट 2 मध्ये. तिथे तुम्हाला बरंच काही आणखीन नवीन बघायला मिळणार आहे. तर माझा ब्लॉग बघायला विसरू नका हां. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.